हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता हायकोर्टमार्फत हा अपडेट आहे. सर्वत्र आता हायकोर्टाच्या बाबतीतले खूप मोठ्या चर्चा जोरदार सुरू आहेत. तर का बरं? कारण आपल्याकडे काही कॅन्डिडेटची रिजेक्टेड लिस्ट आली, त्यामुळे हा विषय सध्या बहुचर्चित आहे. तर आता त्याच रिगार्डिंग एक जो नोटीस आहे तो बॉम्बे हायकोर्टामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ज्या कॅन्डिडेटचं फॉर्म इथे रिजेक्ट करण्यात आलेलं आहे त्या कॅन्डिडेटसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट इथे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे. आणि खूप म्हणजे नोटीसमध्ये त्याच रिगार्डिंग इथे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर त्याचबद्दलचा आपला आजचा व्हिडिओ आहे आणि डिटेलमध्ये तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. ज्या कॅन्डिडेटचं फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांच्यासाठी तर फार महत्त्वाचं आहे. आणि जरी तुम्ही जे विद्यार्थी हे बघत आहेत आणि त्यांचं फॉर्म रिजेक्ट देखील नसेल झालं, पण तुम्ही ही माहिती जी आहे ही ज्या कॅन्डिडेटची जिथे फॉर्म त्यांचं रिजेक्ट झालेलं आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, कारण खरंच हा महत्त्वाचा अपडेट आहे. तर तुम्ही इथे बघू शकता स्क्रीनवर, इथे तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटची डेट देण्यात आलेली आहे. मी एकूण एक गोष्ट इथे वाचून तुम्हाला जसेचं तसं सांगणार आहे की नोटीसमध्ये अगदी काय मेन्शन केलेलं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट डेट 8/12/2025 फॉर द पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर लोअर ग्रेड, हायर ग्रेड आणि क्लर्क, स्टाफ, कार ड्रायव्हर अँड प्यून, हमाल आणि फराश यांच्यासाठी ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती बॉम्बे कोर्टामार्फत. ठीक आहे. नागपूर आणि औरंगाबाद बेंचसाठी देखील. द लिस्ट ऑफ 97 कॅन्डिडेट्स हुज कॅन्डिडेचर हॅव बीन रिजेक्टेड फॉर दी पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर, म्हणजे हायर ग्रेड जो स्टेनोग्राफर आहे त्याच्यासाठी 97 एकूण कॅन्डिडेट आहेत, त्यांचे फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर आहे लिस्ट ऑफ 140 कॅन्डिडेट, म्हणजे 140 कॅन्डिडेट जे लोअर स्टेनोग्राफरसाठी अप्लाय केलेलं होतं त्यांचे देखील फॉर्म इथे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. आणि पुढे आहे लिस्ट ऑफ क्लर्कसाठी 4058 एवढे कॅन्डिडेट आहेत, त्यांचे फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. खूप जास्त कॅन्डिडेटचे फॉर्म इथे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा आहे जो स्टाफ कार ड्रायव्हर होता, यासाठी 934 कॅन्डिडेटचे फॉर्म आहेत ते त्यांचं कॅन्डिडेटचर जे आहे ते रिजेक्ट करण्यात आलेलं आहे. आणि पुढे जे आहेत सगळ्यात म्हणजे सर्वाधिक फॉर्म जे आले होते प्यून या पदासाठी आले होते आणि त्यामध्ये 6047 कॅन्डिडेटचे जे फॉर्म जे आहे ते रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. म्हणजे इथे त्यांनी डिटेल तपशील दिलं आहे की किती लोकांचे फॉर्म, म्हणजे किती पदांसाठी आणि किती लोकांचे फॉर्म हे रिजेक्ट करण्यात आलेले आहेत, इथे क्लिअरली नमूद करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे आता तुम्ही पुढे बघायचं आहे. द लिस्ट ऑफ कॅन्डिडेट हुज कॅन्डिडेचर हॅव बीन रिजेक्टेड फॉर दी पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर, लोअर ग्रेड, हायर ग्रेड, क्लर्क, स्टाफ ड्रायव्हर, प्यून, फराश, हमाल यांच्यासाठी ऑन अ पब्लिश ऑफ ऑफिशियल वेबसाईट ऑफ अ हायकोर्ट दॅट इज ऑन 12 मार्च 2026. म्हणजे जी रिजेक्टेड कॅन्डिडेटची जी लिस्ट आहे ती 12 मार्च 2026ला त्यांच्या साईटवर ही पब्लिश करण्यात आलेली होती. If any candidate has any objection regarding the rejection of his her candidature, she may send his her objection with appropriate reason and supporting documentary proof along with full name and registration ID on below mentioned email ID on before 23rd of 2026 बिफोर 5 PM. ठीक आहे. आता इथे काय सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता. मी जशाच तसं पहिले सुरुवातीला तुम्हाला वाचून दाखवलं आहे. इथे म्हणते की कॅन्डिडेट जर तुमचं फॉर्म इथे रिजेक्ट करण्यात आलेलं आहे आणि तुमच्याकडे व्हॅलिड रिझन आहेत किंवा व्हॅलिड प्रूफ आहे की तुम्ही पेमेंट केलेलं होतं, तुमची रेफरन्स ID तुम्हाला माहिती आहे, पेमेंटची पेमेंटचं तुमच्याकडे जे प्रिंट असते ती आहे आणि म्हणजे व्हॅलिड डॉक्युमेंट विथ तुम्हाला फुल नेम आणि रजिस्ट्रेशन ID यांच्यासहित तुम्हाला इथे दिलेल्या मेल आय डीमध्ये तुम्हाला मेल करायचं आहे बिफोर 23rd, म्हणजे मार्च 23 मार्चपर्यंत तुम्ही इथे 5 वाजेपर्यंत 23 मार्चला 5 वाजेपर्यंत तुम्ही लास्ट जे आहे अप्लाय करू शकता. मेल आय डीने तुम्ही परत एकदा विथ व्हॅलिड प्रूफ, म्हणजे तुमच्याकडे प्रूफ असणे आवश्यक आहे की तुम्ही पेमेंट केले, की मेल आय डी तुम्ही पेमेंट केलेली जी स्लिप असेल किंवा फॉर्मचं जे एक्सेप्ट झालेलं असेल त्याची प्रिंटआउट असेल, ते व्हॅलिड डॉक्युमेंट तुम्हाला प्रूफसहित मेलला अटॅच करायचे आहेत आणि मेल करायचे recruitment@bhc.government.in वर. आणि तेही 23 तारखेच्या आधी, म्हणजे 23 तारखेच्या वाट न बघता तुम्हाला 23 तारखेच्या आधी करायचे 5 वाजेपर्यंत. 23 तारखेला 5 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता. ठीक आहे. The objection raised by the candidate without valid reason and supporting documentary proof and received after 23rd
ठीक आहे. विल नॉट बी कन्सिडर म्हणजे 23 तारखेनंतर तुमच्याकडे जरीही व्हॅलिड प्रूफ असेल, पण तुम्ही ते 23 तारखेनंतर त्यांना मेल करत आहे. काही जणांकडे जी ही इन्फॉर्मेशन आहे ती लेट पोहोचली आणि त्यांनी उशिरा केलं आहे, तर मग ते व्हॅलिड कन्सिडर केल्या जाणार नाही. दोज कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी सबमिटेड ऑब्जेक्शन थ्रू द ईमेल ऑर हँड डिलिव्हरी पोस्ट आर नॉट रिक्वायर्ड टू सबमिट द ऑब्जेक्शन अगेन. म्हणजे असं म्हणणं आहे की आता काही जणांनी जे बऱ्याच कॅन्डिडेटनी मेल केलेलं आहे, बऱ्याच कॅन्डिडेटनी आतापर्यंत मेल केलेला आहे बॉम्बे हायकोर्टाला. तर त्या कॅन्डिडेटना इथे परत मेल करायची गरज नाही असं मेन्शन केलेलं आहे. बट स्टील तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मेल करू शकता. नॉट रिक्वायर्ड म्हणजे त्यांना गरज नाही असं क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे इथे देण्यात आलेलं आहे. आणि ही जी पोस्ट आली आहे ती 18/3/2026ला इथे डेट पण क्लिअरली मेन्शन करण्यात आलेली आहे. आजच्या तारखेची ही पोस्ट आहे. आणि जसं मला हा अपडेट मिळाला आहे तसंच मी तुमच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन, कारण की खूप महत्त्वाचे आहे. बरेचसे कॅन्डिडेट हे बरेच नाराजीत आहेत, कारण की लोक स्टुडंट अगदी मनापासून प्रिपरेशनला लागलेले होते आणि मध्येच असं काहीतरी झालं आहे की फॉर्म रिजेक्ट झालं आहे हे कळतंच बरेचशांची म्हणजे उदासीनता आलेली होती कॅन्डिडेटमध्ये. तर आता तुम्हाला परत एकदा संधी मिळते आहे आणि नक्की बॉम्बे हायकोर्टामार्फत तुमचं जे प्रॉब्लेम आहे ते रेक्टिफाय केल्या जाईल, प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आणि म्हणून परत एक्झामच्या तयारीला लागा. ज्यांनी कोणी मेल केलं नसेल तर त्यांना इथे मेल आय डी देण्यात आलेली आहे विथ मी जे फॉर्मॅट पण आहे मेल करायचं ते पण आपल्या जे टेलिग्राम चॅनल आहे तिथे मी टाकलेलं आहे. तर तुम्ही नोटिफिकेशन अपडेट नावाच्या टेलिग्राम चॅनलवरला जॉईन करून तिथून ते फॉर्मॅट तुम्ही बघू शकता. परत एकदा मी मेलचंच फॉर्मॅट ते टेलिग्राम चॅनलमध्ये टाकलेलं आहे. तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे, तिथून तुम्ही ते तिथून जॉईन करायचे लिंकमार्फत आणि मग तुम्ही फॉर्मॅट परत एकदा चेक करू शकता. आणि recruitment@bhc.government.in या साईटवर या मेल आय डीवर तुम्हाला मेल करायचं आहे ज्या कॅन्डिडेटचं बाकी राहिलं आहे, किंवा तुम्ही परत करू शकता. आपण तिथे मेन्शन केलेलंच आहे. जर तुम्ही परत केलं असेल तर तुम्हाला नॉट रिक्वायर्ड असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर अशाच प्रकारे हा जो महत्त्वपूर्ण अपडेट आहे मी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं मला कळलं तसंच मी लगेच तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे. तरीही आणखीन अशा महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.